Hello students, class 8 mathematics chapter number 2 parallel lines and transversal. Last video मध्ये आपण ट्रान्सव्हर्सल, पॅरलल लाईन अँड अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल हे आपण समजावून घेतलेलं होतं. बघा एकदा परत. लाईन पी क्यू अँड लाईन आर एस या दोन लाईन आहे अँड लाईन 80 इज देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन पी क्यू आणि लाईन आर एस या दोन्ही लाईनला लाईन 80नी इंटरसेक्ट केलेला आहे दोन अलग अलग पॉईंटमध्ये. लाईन पी क्यूला लाईन 80नी पॉईंट एममध्ये इंटरसेक्ट केलेला आहे अँड लाईन 80नी लाईन आर एसला पॉईंट एनमध्ये इंटरसेक्ट केलेला आहे. आता याच्यामुळं ही जी ट्रान्सव्हर्सल आहे लाईन 80ला काय म्हणू आपण ट्रान्सव्हर्सल, लाईन 80ला काय म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सलमुळं या पॉईंट एममध्ये 4 अँगल तयार झालेले आहे आणि पॉईंट एनमध्ये 4 अँगल तयार झालेले आहे. म्हणजे एकूण अँगल किती तयार झाले 8 अँगल. मग या 8 अँगलला आपण अलग अलग ग्रुपमध्ये आपण त्याचे ग्रुप तयार केले. करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल, अल्टरेट अँगल. त्याच्यानंतर अल्टरेट अँगलमध्ये इंटेरियर अल्टरेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरेट अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे ओळखायचे बघा. ही ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सलचा हे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला जे 4 अँगल तयार झाले त्याच्या 2 पेअर तयार झाल्या करस्पॉन्डिंग अँगलच्या. बघा ही लाईन पी क्यू आहे. लाईन पी क्यूच्या वरचा एक कोणता आहे नंबर 2 अँगल ए एम पी आणि लाईन आर एसच्या वरचा एक नंबर 6 कोणता आहे तो अँगल एम एन आर. ही एक पेअर झाली करस्पॉन्डिंग अँगलची. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सलचीच लेफ्ट हँड साईडलाच लाईन पी क्यूच्या खालचा एक आणि लाईन आर एसच्या खालचा एक. लाईन पी क्यूच्या खाली कोणता आहे नंबर 3 काय नाव आहे त्याचं अँगल नंबर 3चा अँगल पी एम एन अँड नंबर 7चा अँगल आर एन टी. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला लाईन पी क्यूच्या वरचा एक लाईन आर एसच्या वरचा एक कोणता लाईन पी क्यूच्या वरचा अँगल राईट हँड साईडला अँगल ए एम क्यू आणि लाईन आर एसच्या वरचा अँगल एम एन एस. त्याच्यानंतर लाईन पी क्यूच्या खालचा आणि लाईन आर एसच्या खालचा. लाईन पी क्यूच्या खाली कोण आहे राईट हँड साईडला अँगल क्यू एम एन आणि लाईन आर एसच्या खाली अँगल एस एन टी. अशा 4 पेअर तयार झाल्या होत्या करस्पॉन्डिंग अँगलच्या. इंटिरियर अँगलच्या 2 पेअर तयार झाल्या होत्या हे आपण समजून घेतलेलं आहे. इंटिरियर अँगल्स म्हणजे बघा लाईन पी क्यू आणि लाईन आर एस या दोन्ही लाईनच्या आतमधले जे 4 अँगल आहे. बाहेरच्या अँगलचा विचार करायचा नाही. इंटिरियरसाठी कोणकोणत्या 4 अँगल लाईन पी क्यू आणि लाईन आर एसच्या आतमध्ये लेफ्ट हँड साईडला 2 आहे 3 आणि 6 त्याची एक पेअर तयार झाली अँगल पी एम एन. हे बघा अँगल पी एम एन आणि अँगल एम एन आर. त्याच्यानंतर राईट हँड साईडचे 2 इंटिरियर अँगल त्याची पेअर एक तयार झाली अँगल क्यू एम एन अँड अँगल एम एन एस. हे 2 अँगल या 2 पेअर तयार झाले इंटिरियर अँगलच्या. त्याच्यानंतर अल्टरेट अँगलमध्ये पुन्हा 2 प्रकार झाले इंटिरियर अल्टरेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरेट अँगल. इंटिरियर अल्टरेट अँगल म्हणजे ह्या ज्या 2 लाईन आहे लाईन पी क्यू आणि आर एस त्याच्या आतमधलेच पण अल्टरनेट म्हणजे एक राईट हँड साईडचा एक लेफ्ट हँड साईडचा एक राईट हँड साईडचा. बघा अँगल 3 आणि 5 बघा असा क्रॉस लावायचा 3 आणि 5 आणि 4 आणि 6. नंबर 3चं नाव काय आहे अँगल पी एम एन आणि नंबर 5चं अँगल एम एन एस. याप्रमाणे इंटिरियर अँगलची एक पेअर इंटिरियर अल्टरेट अँगलची एक पेअर तयार झाली. त्याच्यानंतर अँगल क्यू एम एन म्हणजे आता एक राईट हँड साईडचा आणि एक लेफ्ट हँड साईडचा अँगल क्यू एम एन आणि अँगल एम एन आर. अशा 2 पेअर इंटिरियर अल्टरेट अँगलच्या तयार झाल्या. एक्सटेरियर अल्टरेट अँगल म्हणजे आता बाहेर कोणकोणत्या 1 2 7 8. 2 सोबत कोण जाईल 8. 2 सोबत कोण जाईल 8. बघा पी ए एम पी अँगल ए एम पी अँड अँगल एस एन टी. हे बघा पहिली पेअर एक्सटेरियर अल्टरेट अँगलची. त्याच्यानंतर सेकंड पेअर तयार झाली अँगल ए एम क्यू. बघा अँगल ए एम क्यू आणि नंबर 7 अँगल आर एन टी. असे सगळं आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतलेलं होतं. करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल, अल्टरेट अँगल्स, त्याच्यामध्ये इंटिरियर अल्टरेट अँगल, एक्सटेरियर अल्टरेट अँगल. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे समजा आता या ज्या 2 लाईन आहे जसं लाईन पी क्यू आणि लाईन आर एस आहे या इथे पॅरलल नाही आहे. पण समजा या 2 लाईन जर पॅरलल असतील त्या 2 लाईन जर पॅरलल असतील तर मग करस्पॉन्डिंग अँगल कसे असतील, इंटिरियर अँगल कसे असतील, अल्टरेट अँगल कसे असतील हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला यायचं प्रॅक्टिस सेट 2.2 कडे. ठीक आहे. बघा आज आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे याच्यात 2 पॅरलल लाईन त्याची जर ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, इंटिरियर अँगल कसे असतात आणि अल्टरेट अँगल कसे असतात. आता इथे बघा लाईन पी क्यू आणि लाईन आर एस आर पॅरलल लाईन्स. म्हणजे इथे आपल्याला असं लिहिता येईल लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन आर एस. लाईन पी क्यू आणि लाईन आर एस हा कशा लाईन आहे पॅरलल लाईन आहे. अँड लाईन 80 इज ट्रान्सव्हर्सल. लाईन 80 काय त्यांची ट्रान्सव्हर्सल. लाईन 80 इज अ ट्रान्सव्हर्सल. आता लाईन पी क्यू आणि लाईन आर एस या 2 पॅरलल लाईन आहे.
या दोन पॅरल, आता लक्षात घ्या, जेव्हा दोन लाईन पॅरल असेल, जेव्हा दोन लाईन या पॅरल असतील आणि त्याची ट्रान्सव्हर्सल असेल, तर त्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतील, इंटिरियर अँगल असतील, अल्टरनेट अँगल असतील, ते कसे असतील बघा. समजा लाईन पी क्यू अँड लाईन आर एस आर पॅरल लाईन, लाईन पी क्यू पॅरल लाईन आर एस अँड लाईन एटी इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन एटी काय ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सलनी लाईन पी क्यूला एम या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं आणि याच ट्रान्सव्हर्सलनी लाईन आर एसला पॉईंट एनमध्ये इंटरसेक्ट केलं. म्हणजे पॉईंट एममध्ये 4 अँगल तयार झाले आणि पॉईंट एनमध्ये 4 अँगल तयार झाले. आणि याच्यामध्ये जे करस्पॉन्डिंग अँगल तयार होतील, याच्यामध्ये जे करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर तयार होतील, त्या कशा असतील काँग्रुएंट. कशा असतील काँग्रुएंट. केव्हा, जेव्हा या दोन लाईन पॅरल असतील तेव्हाच. हे लक्षात घ्या, जेव्हा दोन लाईन जेव्हा पॅरल असतील तेव्हाच करस्पॉन्डिंग अँगल्स हे काँग्रुएंट असतील. लक्षात घ्या, जेव्हा दोन लाईन या पॅरल असेल तेव्हाच करस्पॉन्डिंग अँगल्स हे काँग्रुएंट असेल. म्हणजे अँगल ए एम पी इज काँग्रुएंट टू अँगल एम एन आर. म्हणजे समजा हा अँगल ए एम पी जर समजा 80 डिग्रीचा असेल, तर हा जो एम एन आर आहे, एम एन आर हा याचा ए एम पी जर 80 डिग्री असेल तर एम एन आरसुद्धा कसा असेल 80 डिग्रीचा असेल. समजा पी एम एन समजा 100 डिग्रीचा असेल, त्याचा करस्पॉन्डिंग कोणता अँगल आर एन टी हा सुद्धा किती डिग्रीचा असेल 100 डिग्रीचा. याप्रमाणे करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट. ही प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी लक्षातच ठेवा तुम्ही. करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट. त्याच्यानंतर इंटिरियर अँगल्स. आता इंटिरियर अँगलची कोणती प्रॉपर्टी लक्षात येते आपल्या बघा बरं. इंटिरियर अँगलच्या 2 पेअर तयार झाल्या. समजा आपण हे जे इंटिरियर अँगल आहे, अँगल पी एम एन अँड अँगल एम एन आर. अँगल पी एम एनचं मेजरमेंट समजा 80 डिग्री असेल, तर अँगल एम एन आरचं मेजरमेंट, अँगल पी एम एनचं मेजरमेंट समजा 100 डिग्री असेल, तर अँगल एम एन आरचं मेजरमेंट असेल 80 डिग्री. आणि दोघांच्या मेजरमेंटची जर आपण टोटल केली तर ती नेहमी मिळेल 180 डिग्री. 180 डिग्री. म्हणजे हे जे इंटिरियर अँगल्स आहे, इंटिरियर अँगलच्या पेअरमधले अँगल्स हे नेहमी असतात सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हे आपलं झालेलं आहे 7th मध्ये. सप्लिमेंटरी अँगल्स मीन्स टुगेदर सप्लिमेंटरी अँगल टुगेदर मेजर्स 180 डिग्री. म्हणजे जेव्हा दोन्ही अँगलच्या मेजरमेंटची आपण टोटल करू, इंटिरियर अँगलच्या पेअरमधले जे 2 अँगल आहे त्या 2 अँगलच्या मेजरमेंटची जर आपण टोटल केली, ती नेहमी मिळेल आपल्याला 180 डिग्री. किती मिळेल 180 डिग्री. म्हणजे पहा, अँगल पी एम एन आणि एम एन आर या दोघांच्या मेजरमेंट जर आपण टोटल केली, ती नेहमी मिळेल 180 डिग्री. अँगल क्यू एम एन आणि एम एन एस या 2 अँगलच्या मेजरमेंट जर टोटल केली, ती मिळेल 180 डिग्री. म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्यानंतर अल्टरनेट अँगल्स. त्याच्यामध्ये 2 प्रकार, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे समजा अँगल पी एम एन आणि अँगल एम एन एस हे 2 इंटिरियर अँगल आहे. इंटिरियर अँगलच्या पेअरमधले दोन्ही अँगलसुद्धा हे कसे असतील काँग्रुएंट. कसे असतील काँग्रुएंट. म्हणजे अँगल पी एम एन आणि अँगल एम एन एस या दोघांचं मेजरमेंट इक्वल असेल. अँगल क्यू एम एन आणि अँगल एम एन आर हे इंटिरियर अल्टरनेट अँगल आहे, त्याचं मेजरमेंटसुद्धा कसं असेल इक्वल. म्हणजे ते सुद्धा कसे असतील काँग्रुएंट असतील. तसंच एक्सटिरियर अल्टरनेट अँगलच्या पेअरमधले सुद्धा अँगल कसे असणार काँग्रुएंट असणार. म्हणून याच्यावर ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा, अल्टरनेट अँगल्स आर काँग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स आर काँग्रुएंट. आता हे 3 प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. व्हेन 2 लाईन्स आर पॅरलल, व्हेन 2 लाईन्स आर पॅरलल अँड अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल, जे 8 अँगल तयार होतात, त्या 8 अँगल त्याच्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर तयार होतील. करस्पॉन्डिंग अँगलच्या त्या पेअरमधले अँगल हे कसे असतील काँग्रुएंट असतील. म्हणजे आप इक्वल मेजर्स. इंटिरियर अँगलच्या पेअरमधले अँगल कसे असतील सप्लिमेंटरी. पण केव्हा, जेव्हा ह्या 2 लाईन जेव्हा पॅरल असतील तेव्हाच. हे लक्षात घ्या, जेव्हा 2 लाईन जेव्हा पॅरल असेल तेव्हाच करस्पॉन्डिंग अँगल्स हे काँग्रुएंट असतील. इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतील. सप्लिमेंटरी म्हणजे 2 अँगलच्या मेजरमेंटचे टोटल 180 डिग्री असेल. आणि अल्टरनेट अँगलच्या पेअरमधले अँगलसुद्धा कसे असतील काँग्रुएंट असतील. किंवा जेव्हा व्हेन 2 लाईन्स आर पॅरलल. व्हेन 2 लाईन्स आर पॅरलल. प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. म्हणजे 2 पॅरल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल याची प्रॉपर्टी कोणती आहे, कोणती लक्षात घ्यायची. आता करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँड अल्टरनेट अँगल्स आर काँग्रुएंट. आता स्टँडर्ड 7मध्ये आपल्याला सप्लिमेंटरी अँगल झालेले आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल झालेले आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल झालेले आहे, अँगल्स इन लिनियर पेअर झालेले आहे. यातसुद्धा वापर इथे आपल्याला करायचा आहे. लक्षात घ्या, व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या पेअरमधले अँगल कसे असतात काँग्रुएंट. सप्लिमेंटरी अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी अँगल टुगेदर मेजर्स 180 डिग्री. सप्लिमेंटरी अँगल टुगेदर मेजर्स 180 डिग्री. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगल टुगेदर मेजर्स 90 डिग्री. ठीक आहे. अँगल्स इन अ लिनियर पेअर, समजा 2 अँगल हे लिनियर पेअरमध्ये असतील, त्या दोन्ही अँगलच्या मेजरमेंटचे टोटल हे नेहमी कसे असतील 180 डिग्री. ह्या प्रॉपर्टीसुद्धा आपल्याला इथे वापरायची आहे. आणि समजा आता लाईन पी क्यू आणि लाईन आर एस या 2 लाईन आहे पॅरलल आहे आणि याच्या इथे जे 8 अँगल तयार झालेले आहे,
8 अँगलपैकी समजा आपल्याला एका अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे, तर बाकीचे जे 7 अँगलचं मेजरमेंट आहे ते 7 अँगलचं मेजरमेंट आपण सहजपणे काढू शकतो या प्रॉपर्टीज करून. करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल, आल्टरेट अँगल, त्याच्यानंतर व्हर्टिकली अपोजिट अँगल, सप्लिमेंटरी अँगल, अँगल्स इन अ लिनियर पेअर, या सगळ्याचा वापर करून इथे जे 8 अँगल तयार झालेले आहे, 8 अँगलपैकी फक्त एका अँगलचं जर मेजरमेंट आपल्याला माहीत झालं तर बाकीच्या सगळ्या 7 अँगलचं मेजरमेंट आपण सहजपणे काढू शकतो. बघा ते पण आपण समजावून घेऊ. बघा इथे लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन. समजा इथे लिहून टाकू आपण लाईन एम पॅरलल टू लाईन एन अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन एल काय? ट्रान्सव्हर्सल. लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. ड्यू टू ट्रान्सव्हर्सल 8 अँगल्स आर फॉर्म. ट्रान्सव्हर्सलमुळे किती अँगल तयार झाले? 8 अँगल तयार झाले. आता त्यापैकी समजा आपल्याला इफ मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू दिलेला आहे आपल्याला 100 डिग्री, इथे दिलेलं आहे 100 डिग्री, आणि आपल्याला विचारलं फाइंड मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल डी, मेजर ऑफ अँगल ई, मेजर ऑफ अँगल एफ, ठीक, मेजर ऑफ अँगल जी आणि मेजर ऑफ अँगल एच. ठीक आहे. या 7 अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. या 8 अँगलपैकी एकाच अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहीत झालं. कोणत्या? एचं मेजरमेंट आपल्याला माहीत झालं म्हणजे दिलेलं आहे, आणि बाकीच्या 7 अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. कसं काढू बघा बरं. आता अँगल ए आणि अँगल बी बघा. अँगल ए आणि अँगल बी एवढाच भाग बघा फक्त. अँगल ए आणि अँगल बी हा वरचा भाग फक्त. अँगल ए आणि अँगल बी एवढाच भाग बघा. हे कोणते अँगल आहे? अँगल्स इन अ लिनियर पेअर. हे एकाच लाईनवर अँगल झाले आणि 2 तयार. एका लाईनचे ते 2 अँगल झाले ए आणि बी. म्हणजे या दोघांच्या मेजरमेंटचे टोटल किती असेल? 180 डिग्री. किती असेल? 180 डिग्री. मग त्याच्यापैकी अँगल ए जर 100 डिग्री असेल, हा किती असायला पाहिजे? 80 डिग्री. किती असायला पाहिजे? 80 डिग्री. म्हणजे अँगल ए जर 100 डिग्री असेल, अँगल बी किती असायला पाहिजे? 80 डिग्री. कारण ए आणि बी दोघांच्या मेजरमेंटचे टोटल 180 डिग्री. त्याच्यामधून एक अँगल आपल्याला माहीत आहे 100 डिग्रीचा. मग 180मधून 100 मायनस केले म्हणजे अँगल बी किती असेल? 80 डिग्री. अँगल बी किती असेल? 80 डिग्री. त्याच्यानंतर अँगल ए आणि सी. अँगल ए आणि सी बघा, हे दोन कशा? व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. ए आणि सी बघा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे, आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग ए जर 100 डिग्री आहे तर सी सुद्धा किती असायला पाहिजे? 100 डिग्री. सी सुद्धा किती असायला पाहिजे? 100 डिग्री. त्याच्यानंतर अँगल डी बघा. अँगल डी. आता बी जर 80 डिग्री आपल्याला माहीत झाला, बी जर 80 डिग्री माहीत झाला, तर बी आणि डी कशा आहे? व्हर्टिकली अपोजिट. पुन्हा बी आणि डी बघा व्हर्टिकली अपोजिट आहे. मग व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग बी जर 80 डिग्री आहे तर डी सुद्धा कसा असेल? 80 डिग्री. डी सुद्धा कसा असेल? 80 डिग्री. त्याच्यानंतर ई बघा. ई बघा, ई इथे आहे. ई कुठे? इथे आहे बघा. आता ए आणि ई, अँगल ए आणि अँगल ई, हे बघा लाईन एमच्या वरचा लेफ्ट हँड साईडचा आणि लाईन एनच्या वरचा लेफ्ट हँड साईडचा ए आणि ई हे कसे अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल. कसे अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे आताच आपण समजावून घेतलं. मग ए जर 100 डिग्री आहे तर ई सुद्धा कसा किती असेल? 100 डिग्री. ई सुद्धा कसा असेल? 100 डिग्री. त्याच्यानंतर एफ बघा. अँगल एफ. आता अँगल बी आणि एफ, अँगल बी आणि एफ हे सुद्धा कसे? करस्पॉन्डिंग अँगल. ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडचे लाईन एमच्या वरचा आणि लाईन एनच्या वरचा बी आणि एफ हे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल. मग बी जर आपल्याला 80 डिग्री माहीत झाला तर एफसुद्धा किती असेल? मग 80 डिग्री. एफसुद्धा किती असेल? 80 डिग्री. त्याच्यानंतर अँगल जी बघा. अँगल जी. आता ई आणि जी बघा कोणते अँगल आहे? ई आणि जी हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. ई आणि जी व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. अँगल ईचं मेजरमेंट किती आहे? 100 डिग्री. अँगल ई किती आहे? 100 डिग्री. मग जी सुद्धा कसा असेल? 100 डिग्री. कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जी सुद्धा किती असेल? 100 डिग्री. किंवा असा जर विचार केला आपण, अँगल सी आणि जी बघा. अँगल सी आणि जी हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. अँगल सी आणि जी कोणते आहे? करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल सी जर 100 डिग्री आहे, अँगल जी सुद्धा किती असेल? मग 100 डिग्री. त्यानंतर अँगल एच. अँगल एच बघा. अँगल डी बघा. अँगल डी आणि एच हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. पुन्हा अँगल डी आणि एच करस्पॉन्डिंग अँगल. मग डी जर 80 डिग्री आहे तर एचसुद्धा किती असेल? 80 डिग्री. एचसुद्धा किती असेल? 80 डिग्री. म्हणजे या प्रकारे
हे जे ट्रान्सव्हर्सलमुळे जे 8 अँगल तयार होतात त्याच्यापैकी एका अँगलचं जर मेजरमेंट आपल्याला माहीत झालं तर बाकीच्या 7 अँगलचं मेजरमेंट आपण सहजपणे माहीत करून घेऊ शकतो. फक्त आपल्याला प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टीज, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याच्यानंतर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याच्यानंतर अँगल्स इन सप्लिमेंटरी टुगेदर मेजर्स 180 डिग्री. म्हणजे सप्लिमेंटरी अँगलच्या पेअरमधले अँगल किती डिग्रीचे असतात? 180 डिग्रीचे. त्याच्या मेजरमेंटचे टोटल 180 डिग्री असते. अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, म्हणजे लिनियर पेअरमध्ये असणाऱ्या अँगलचं मेजरमेंटचे टोटल हे किती असते? 180 डिग्री. या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत पाहिजे. काही 7व्या वर्गात झाल्या, काही आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं, आता पण समजून घेतले आपण. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, हे लक्षातच ठेवा. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँड अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. या प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता आपण येऊ आपल्या प्रॅक्टिस सेट 2.2 कडे. बघा प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. म्हणजे इथे 2 क्वेश्चन दिलेले आहे आणि त्याचे काही ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पण आपण व्यवस्थित समजावून घेऊया. बघा नंबर 1, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन एम पॅरल टू लाईन एन, म्हणजे लाईन एम आणि लाईन एन या पॅरल लाईन्स आहे. अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल आणि लाईन पी ही ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड एक्स. आपल्याला मग ही इथे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे पहा इथे या पॉईंटला जो एक अँगल तयार झालेला आहे, हा याचं मेजरमेंट आपल्याला 3x दिलेलं आहे आणि इथे x दिलेला आहे. आता 3x आणि x हे कोणते अँगल आहे? ओळखा बरं. इंटिरियर अँगल आहे. कोणते अँगल आहे? इंटिरियर अँगल आहे. म्हणजे या 2 लाईनच्या आतमध्ये, लाईन एम आणि लाईन एनच्या आतमधले अँगल आहे नाही, आणि ट्रान्सव्हर्सच्या एकाच बाजूचे आहे, राईट हँड साईडचे आतमधले आणि एकाच बाजूचे 3x आणि x. मग इंटिरियर अँगलचा सप्लिमेंटरी प्रॉपर्टी आपली झाली होती, आताच पाहिली आपण. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग समजा जर आपण इथे केलं 3x आणि x हे इंटिरियर अँगल आहे, मग दोघांच्या मेजरमेंटची टोटल 3x + x, दोघांच्या मेजरमेंटची टोटल किती डिग्री असते? नेहमी 180 डिग्री. किती डिग्री असते? नेहमी 180 डिग्री. कारण ते कोणते अँगल आहे? इंटिरियर अँगल्स. कोणते अँगल आहे ते? इंटिरियर अँगल्स. हे लक्षातच ठेवायचं नेहमी. त्यानंतर याला आपण समजा सॉल्व्ह केलं 3x + x. 3x + x किती झाले? 4x. 4x = 180 डिग्री. आता हे झालं इक्वेशन झालं ना. 4x = 180 डिग्री. 4 आणि x याचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. x = काय करू? या 4नी 180ला डिवाइड करू. 180 डिग्री डिवाइडेड बाय 4. मग x = किती मिळेल? 180 डिवाइडेड बाय 4. किती होते हे? बघा 180 डिवाइडेड बाय 4 करून पाहिजे, ते येईल 45 डिग्री. किती येते? 45 डिग्री. म्हणजे इथे बघा हा जो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती, फाइंड एक्स. मग एक्स किती मिळाला आपल्याला? 45 डिग्री. एक्स किती मिळाला? 45 डिग्री. म्हणजे याचा आन्सर कोणतं राहील? सी. कोणतं राहील? सी. याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन करून पाहावं लागेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मधलं सेकंड बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन ए पॅरल टू लाईन बी. आता लाईन ए आणि लाईन बी या पॅरल आहे. अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल, आणि ही जी लाईन एल आहे ही ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड एक्स. इथे पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथे एक्सची व्हॅल्यू बघा आपण कशी काढू. आता इथे थोडा विचार करा. हा इथचा 4x हा अँगल आणि हा इथचा अँगल, हे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. बघा करस्पॉन्डिंग अँगल आहे नाही. ट्रान्सव्हर्सल आता थोडी अशी आडवी काढलेली आहे, या लाईने अशा उभ्या पॅरलनुसार उभ्या काढलेल्या आहे. म्हणजे हा जर 4x असेल तर इथचा अँगलसुद्धा किती असायला पाहिजे? 4x अँगल. 4x किती असायला पाहिजे? 4x. मग हे हा 4x आहे, हा 4x आहे, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. कोणते आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता हा 4x आणि हा 2x बघा. हा 4x आणि 2x बघा. हे 2 अँगल बघा. हे इकडचेच बघा फक्त. हे इकडचे. हे कोणते अँगल आहे? अँगल्स इन अ लिनियर पेअर. 4x आणि 2x अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. मग या 2 अँगलच्या मेजरमेंटची जर आपण टोटल केली ती किती मिळायला पाहिजे? 180 डिग्री. मग समजा असं केलं 4x + 2x = 180 डिग्री. बिकॉज अँगल्स इन अ लिनियर पेअर. कोणते आहे ते? अँगल्स इन अ लिनियर पेअर. हे 7व्या वर्गामध्ये झालेली आहे प्रॉपर्टी आपली. अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मीन्स टुगेदर मेजर्स 180 डिग्री. ज्या 2 अँगलच्या मेजरमेंटची टोटल ही 180 डिग्री असते तेव्हा त्याला म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स. आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे लिनियर पेअरमध्ये असणारे जे अँगल आहे, अशी लाईन आहे आणि त्या लाईनमधूनच हे 2 अँगल तयार केले. हा इकडचा आणि इकडचा, वरचा आणि खालचा. या दोन्ही अँगलच्या मेजरमेंटची टोटल कशी असते? 180 डिग्री. कारण ते कोणते अँगल आहे? अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग आता याला सॉल्व्ह करू आपण याप्रमाणेच. बघा 4x + 2x किती होते? 6x. 6x = 180 डिग्री. मग एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सला 6ने मल्टिप्लाय केलेला आहे, इकडे आणला 6 तर काय होतो? डिवाइडमध्ये जाईल. म्हणजे 180 डिवाइडेड बाय 6 म्हणजे 180/6.
आणि 180ला जर आपण 6ने डिवाईड केलं किती म्हणजे 30, म्हणजे एक्स किती मिळालं आपलं 30 डिग्री. म्हणजे कोणतं इथे ऑप्शन येईल आपलं करेक्ट ऑप्शन 30 डिग्री. 30 डिग्री कुठे आहे डीला, बघा डी म्हणजे हे ऑप्शन आपलं बरोबर आहे, करेक्ट ऑप्शन 30 डिग्री. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला करून पाहायचं आहे रफमध्ये, किंवा तुम्ही क्वेश्चन नंबर 1 जेव्हा कराल तेव्हा 1च्या खाली एवढं कॅल्क्युलेशन करा, क्वेश्चन नंबर 1च्या 2च्या खाली एवढं कॅल्क्युलेशन करा आणि मगच जो करेक्ट ऑप्शन आहे त्याच्या खाली टिक मार्क करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर येऊ आपण क्वेश्चन नंबर 2कडे. त्यानंतर बघा प्रॅक्टिस 2.2 सेकंड क्वेश्चन. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरल टू लाईन क्यू. लाईन पी आणि लाईन क्यू या दोन लाईन कशा पॅरल लाईन्स आहे. लाईन टी अँड लाईन एस आर ट्रान्सव्हर्सल. आता लाईन टी आणि लाईन एस या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. ते लाईन टी, लाईन पी आणि क्यू या दोन पॅरल लाईन्स आहे. त्या लाईनची लाईन टी ही सुद्धा एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि लाईन एस ही सुद्धा एक ट्रान्सव्हर्सल आहे. फाइंड मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय युजिंग द मेजर्स ऑफ अँगल गिवन इन द फिगर. आता इथे आपल्याला ह्याचा अँगल एक्स आणि अँगल वाय आहे, या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. आणि इथे या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. हा या पॉईंटला जो अँगल तयार झालेला आहे याचं मेजरमेंट आहे 40 डिग्री आणि या पॉईंटला अँगल तयार झालेला आहे याचं मेजरमेंट दिलेलं आहे 70 डिग्री. आणि आपल्याला या दोन अँगलच्याच मेजरमेंटवरून अँगल एक्स पण काढायचं आहे आणि अँगल वाय पण काढायचं आहे. मग सुरुवातीला काय करू आपण, पहिले अँगल एक्सचा विचार करू. कसा विचार करू आपण अँगल एक्सचा. आता अँगल एक्सचा विचार करायसाठी आपण इथे हे जे दोन अँगलचं पहा, अँगल एक्सचा विचार करायचा पहिले आपण समजा या अँगल आपण एम असं समजू. ठीक आहे, आणि याला एन असं समजू. या दोन अँगलचा विचार करू आपण. ठीक आहे, मग इथे आपण थोडं लिहून टाकू कन्सिडर अँगल एम अँड अँगल एन ॲज शोन इन द फिगर. म्हणजे फिगरमध्ये दिलेले नव्हते पण आपण सपोज करून आलो. इथे बघा अँगल एम आहे, इथे अँगल एन आहे, असं आपण सपोज करत आहे. मग आता मला सांगा बरं, हा जर अँगल 40 डिग्री आहे आणि हा 40 डिग्री आणि हा एम हे कोणते अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि करस्पॉन्डिंग अँगल 40 डिग्री आणि एम, बघा लक्षात घ्या 40 डिग्री आणि हा एम हे दोन्ही कसे आहे करस्पॉन्डिंग अँगल. मग करस्पॉन्डिंग अँगल सर काँग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल सर काँग्रुएंट. मग ह्याचा जर अँगल 40 डिग्री असेल त्याचा जो करस्पॉन्डिंग आहे एम हा सुद्धा किती असेल मग 40 डिग्रीचा. मग इथे आपण लिहू शकतो ना मेजर ऑफ अँगल एम इज इक्वल टू 40 डिग्री. याचं रिझन पण लिहिता येईल आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स. काय रिझन लिहिता येईल करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, आता एम जर 40 डिग्री आहे मग एम आणि एक्स बरोबर कोणते अँगल आहे, हे एम आणि एक्स बघा, एम आणि एक्स एवढंच बघा, हा एम आणि एक्स अँगल्स इन अ लिनियर पेअर. एम आणि एक्स कोणते अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग अँगल्स इन अ लिनियर पेअर सप्लिमेंटरी, म्हणजे लिनियर पेअरमध्ये जे दोन अँगल असतात त्या दोन अँगलच्या मेजरमेंटची टोटल किती डिग्री असते 180 डिग्री. किती डिग्री असते 180 डिग्री. मग अँगल एम म्हणजे मेजर ऑफ अँगल एम प्लस मेजर ऑफ अँगल एक्स जर आपण केलं तर किती मिळेल 180 डिग्री. मग इथे आपण लिहू शकतो ना मेजर ऑफ अँगल एम, मेजर ऑफ अँगल एम प्लस मेजर ऑफ अँगल एक्स, एक्स काढायचं ना आपल्याला इक्वल टू 180 डिग्री. का बरं 180 डिग्री आहे, बिकॉज दे आर अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर असं रिझन पण लिहायचं. कारण कशावरून लिहिलं आपण हे, कारण अँगल एम आणि एक्स कोणते आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता एम इथे आपण सपोज केला, एमचं मेजरमेंट आपण घेतलं 40 डिग्री. कशावरून घेतलं, कारण हा 40 डिग्री आणि एम हे लक्षात घ्या 40 डिग्री आणि एम हे कोणते अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे हा जर 40 डिग्री आहे त्याचा करस्पॉन्डिंग एम हा सुद्धा कितीचा असेल 40 डिग्रीचा, कारण करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट, करस्पॉन्डिंग अँगल्स आर काँग्रुएंट. एम आपल्याला 40 डिग्री माहीत झाला. मग एम आणि एक्स, एम मेजर ऑफ अँगल एम प्लस मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री. का बरं लिहिलं असं, बिकॉज दे आर अँगल्स इन अ लिनियर पेअर. ते कोणते अँगल आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग मेजर ऑफ अँगल एम आपल्याला माहीत आहे 40 डिग्री. मग इथे समजा 40 डिग्री लिहिलं मेजर ऑफ अँगल एमच्या जागेवर, प्लस मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री. आता हे कसं सॉल्व करूया बाबा, मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री. हा 40 डिग्री इकडे लेफ्ट हँड साईडला इकडे प्लसमध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होईल राईट हँड साईडला आल्यावर मायनसमध्ये जाईल, मायनस 40 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू किती मिळेल पहा, मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू 180 डिग्री मायनस 40 डिग्री. 180 डिग्री मायनस 40 डिग्री 180 मायनस 40 किती येते 140 डिग्री.
140 डिग्री. म्हणजेच मेजर ऑफ अँगल एक्स किती मिळाला आपल्याला 140 डिग्री. म्हणजे झालं आपलं पहिलं आन्सर. हे झालं आपलं पहिलं आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, आता अँगल एक्स काढला आपण, आता काढायचा अँगल वाय. आता अँगल वाय काढायसाठी पण सुद्धा आपण असाच विचार करू. बघा अँगल वाय काढायला पण असाच विचार करू. बघा थोडं इथे जागा कमी पडत आहे. ठीक आहे. आता विचार करू आपण अँगल वायचा. आता अँगल वाय बघा, अँगल वाय इथे आहे. आता अँगल वाय आणि एन हे दोन्ही बघा कसे आहे, सॉरी अँगल एन आणि हा 70 डिग्री, हा एन आणि 70 डिग्री बघा कसे आहे, व्हर्टिकली अपोजिट आहे. बघा व्हर्टिकली अपोजिट आहे ना, अँगल एन आणि 70 हे कसं आहे, व्हर्टिकली अपोजिट आहे. मग अँगल एनचं मेजरमेंट आपण लिहू शकतो ना, अँगल एनचं मेजरमेंट आपण लिहू शकतो. अँगल एनचं मेजरमेंट आपण लिहू शकतो ना, अँगल एन, मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू 70 डिग्री. का बरं लिहिलं, व्हर्टिकली अपोजिट अँगल, रिझल्ट लिहिता येईल इथे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स अँड व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. कारण 70 डिग्री आणि एन हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. बघा असा क्रॉस केला आहे ना, आणि असा क्रॉस केला आहे ना, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. 7व्या वर्गात झालेला आहे आपलं. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या एका पेअरमधला अँगल जर 70 डिग्री असेल तर दुसरा अँगलसुद्धा किती असेल, 70 डिग्री. मग एक 70 डिग्री आहे, त्याचा व्हर्टिकली अपोजिट एन हा सुद्धा किती असेल, 70 डिग्री. किती असेल, 70 डिग्री. मग आता हा 70 डिग्री माहीत झाला आपल्याला एन. आपल्याला काढायचा वाय, आणि आता वाय आणि एन बरोबर कोणते आहे, हे वाय आणि एन, अँगल वाय आणि अँगल एन हे कोणत्या, इंटेरियर अँगल आहे ना. कोणते अँगल आहे, इंटेरियर अँगल. मग मेजर ऑफ अँगल वाय आणि मेजर ऑफ अँगल एन जर आपण केलं, दोघांची मेजरमेंटचे टोटल किती येते, 180 डिग्री. प्रॉपर्टी आताच झालेली आहे, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग इथे असं लिहिता येईल, मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू 180 डिग्री. इथे येते 180 डिग्री. रिझल्ट लिहिता येईल, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे टुगेदर मेजर्स 180 डिग्री. म्हणजे एन आणि वाय आणि एन हे कशा इंटिरियर अँगल्स, म्हणजे दोघांच्या मेजरमेंटचे टोटल किती येते, किती असते नेहमी, 180 डिग्री. मग आता याला पुन्हा सॉल्व्ह करू आपण. आता याच्यापैकी मेजर ऑफ अँगल एन आपल्याला माहीत झालेला आहे. कसा माहीत झाला, हा 70 डिग्री होता, तर एन त्याचा व्हर्टिकली अपोजिट आहे, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा 70 आहे, त्याचा व्हर्टिकली अपोजिट एन हा सुद्धा कसा आहे, 70 डिग्री. रिझन पण लिहिलं आपण, मेजर ऑफ अँगल एन इक्वल टू 70 डिग्री, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग आता मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल एन हे दोन अँगल वाय आणि एन, हे वाय आणि एन कोणते आहे, इंटिरियर अँगल. आणि इंटिरियर अँगलच्या मेजरमेंटची टोटल नेहमी किती असते, 180 डिग्री. दे आर सप्लिमेंटरी. मग आता याच्यापैकी एन आपल्याला माहीत झालेला आहे. मग मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल एन किती आहे, 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री मायनस, इकडे हा 70 प्लस केलेला, इकडे आलं काही मायनस 70 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल वाय इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. 180 डिग्री मायनस 70 डिग्री किती होते, ते 110 डिग्री झाले, ते 110 डिग्री. म्हणजे याप्रमाणे आपल्याला मेजर ऑफ अँगल एक्स पण माहीत झाला आणि मेजर ऑफ अँगल वाय पण माहीत झाला. ठीक आहे. याप्रमाणे आता तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 इथपर्यंत तुमचं वर्क आता तुम्ही कंप्लीट करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये जे राहिलेलं क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5, क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 हे 3 क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवेल. तोपर्यंत एवढं वर्क तुम्ही कंप्लीट करून घ्या. सगळ्यात पहिले प्रॅक्टिस सेट 2.2 करायचा पहिले त्याचं जे बेसिक आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल, अल्टरनेट अँगल. 2 लाईन जर पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. 2 लाईन जर पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. आणि 2 लाईन जर पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. त्याच्यानंतर 7व्या वर्गामध्ये झालेलं व्हर्टिकली अपोजिट अँगल, अँगल्स इन अ लिनियर पेअर, सप्लिमेंटरी अँगल हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित थोडं समजावून घ्या. आणि मग प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे 2 क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचे. ठीक आहे. थँक्यू.